नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम न्यूज अनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांची तडकाफडकी बदली। शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांचे नियंत्रण कक्षाकडून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, तर पोलीस अंमलदार शैलेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केली। गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैशाची मागणी करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे हे यापूर्वीही विशालगड आणि गजापूर येथे झालेल्या दंगलीवेळी वादग्रस्त ठरले होते। शाहूवाडी तालुक्यात शित्तूर वारूर परिसरात 2 गटात झालेला राडा पोलिसांनी परस्पर मिटवला होता। मात्र पोलीस अंमलदाराने प्रतिस्पर्धी गटातील एकाशी फोनद्वारे संपर्क साधून तुमच्या विरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत अशी भीती घालून संबंधिताच्याकडे पैशाची मागणी केली होती। यापैकी काही रक्कम वरिष्ठांना द्यावी लागेल असे सांगितले होते। हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कठोर कारवाई केली आहे। याबाबतचा सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सादर करण्यात येणार आहे। पुढील बातमी आहे, राज्यात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत काय? काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा सवाल। पुण्यातील काँग्रेस कमिटीवरील दगडफेक तिरस्काराच्या राजकारणावर उभारलेल्या विकृत मानसिकतेची झलक आहे। विपर्यास आणि बुद्धिभेद करून समाजात विष पेरणारे आता उघडपणे दहशत माजवत आहेत। हा भ्याड हल्ला म्हणजे सत्तेच्या माजाचे प्रदर्शन आहे। राज्यात गृहमंत्री भाजपचे आणि हल्लेखोरही भाजपचे, मग कारवाई कोण करणार? हल्लेखोर भाजपच्या गुंडांवर कारवाई करून राज्यात कायद्याचं राज्य आहे हे राज्याचे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत काय, असा सवाल काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे। पुण्यातील काँग्रेस कमिटी कार्यालयावर झालेल्या दगडफेकीचाही आमदार सतेज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। टिपू सुलतान संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केल्यानंतर पुण्यातील काँग्रेस कमिटीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली। त्यामुळे राज्यभरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे। पुणे काँग्रेस कमिटीवर दगडफेक झाल्यानंतर याचा अंदाज सतेज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत राज्यात कायद्याचं राज्य आहे काय असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे। पुढील बातमी आहे, टीईटी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल। शिक्षक पात्रता परीक्षेची अर्थात टीईटीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा कट पोलिसांनी उघडकीस आणला होता। यानंतर आता या गुन्ह्यातील 29 जणांविरुद्ध सुमारे 800 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे। 34 संशयित आरोपींची या प्रकरणात सहभाग असून त्यापैकी 5 संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत। राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली। तत्पूर्वी मुरगुडजवळील सोनगे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलिसांनी टीईटी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून संशयितांना ताब्यात घेतले होते। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोळांकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य गुरुनाथ चौगुले याच्यासह 18 जणांना अटक करण्यात आली होती। पुढील बातमी आहे, अजित पवारांच्या निधनादिवशी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा, सीएमकडून निर्णयाला स्थगिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागात 75 शिक्षण संस्थांना घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ऑगस्ट 2025 पासून स्थगित असलेली प्रक्रिया अधिकाऱ्यांनी उठवून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचे उघड झाले। या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित निर्णयाला तत्काळ स्थगिती देत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला असून राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे। पुढील बातमी आहे, राष्ट्रवादी विलिनीकरणावर हालचाली वेगात, सुनेत्रा पवार आमदारांशी 1 to 1 संवाद साधणार। राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत। या बैठकीत त्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र चर्चा करून विलिनीकरणाबाबत त्यांची मते जाणून घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिली। इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांनी 40 पैकी 35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचा दावा केला आहे।
तर पुसदचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सामूहिक निर्णयाची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तातडीच्या चर्चेला नकार देत प्रथम नेतृत्व मजबूत करण्यावर भर दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली असून मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या विषयावर महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे, गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला, जेलमध्ये जावं लागेल, विधानाने खळबळ. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा दावा केला आहे. एका विशेष मुलाखतीत केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही इशारा नाईकांनी दिला. यावर प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी ज्यांच्या घरात 3 माझे आहेत त्यांनी आम्हाला माझी करण्याची भाषा करू नये असा टोला लगावला. महापालिका निवडणुकीपासून पेटलेला नाईक शिंदे संघर्ष आता उघडपणे समोर येत असून नवी मुंबईत भाजपने 65 नगरसेवक निवडून आणत ताकद दाखवली, तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाने सत्तेचं गणित जुळवलं. ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळापासून सुरू असलेला हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होत असल्याची चित्र आहे. पुढील बातमी आहे, अहिल्यानगरमध्ये ATSची धडक कारवाई, दहशतवादी संपर्काच्या संशयावरून छापेमारी. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATSने राज्यभरातील 14 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत मोठी कारवाई केली. त्यापैकी 7 ठिकाणी अहिल्यानगर शहरात छापे टाकण्यात आले. काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड परिसरातही शोध मोहीम राबवण्यात आली. अहिल्यानगरातील मुकुंदनगरसह विविध भागात तपास सुरू असून अनेकांकडे चौकशी केली जात आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या कारवाईमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली असून तपास यंत्रणा पुढील माहिती गोळा करत आहेत. पुढील बातमी आहे, अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर आणखी एक धक्का, मुख्यमंत्री मोहन यादव मोठ्या अपघातातून बचावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेची आठवण ताजी असतानाच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. 15 फेब्रुवारी रोजी खंडवा जिल्ह्यातील पधाणा येथील कार्यक्रमानंतर उड्डाण करताना त्यांच्या हेलिकॉप्टरने टेकऑफ दरम्यान अचानक तोल गमावला. काही क्षण हेलिकॉप्टर हवेत लडखडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले आणि सुरक्षित उड्डाण केले. या घटनेत मुख्यमंत्री मोहन यादव पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही दुखापत झालेली नाही. तरीही सलग 2 मोठ्या हवाई दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर VIP सुरक्षा आणि हवाई प्रवास व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संबंधित घटनेचा तपास सुरू असून तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील बातमी आहे, भोगावती कारखान्यावरती 2 संचालकांमध्ये हाणामारी. भोगावती कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. कारखाना कार्यस्थळावर आज सोमवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोघा संचालकांच्या मध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला होता की दोघा संचालकांनी एकमेकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती. भोगावती कारखान्यावर स्वर्गीय PN पाटील गटाची सत्ता आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे भोगावती कारखान्याचे नेतृत्व करत आहेत. मात्र संचालक मंडळाच्या बैठकीत अचानक मारहाणीची घटना घडल्याने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज. धन्यवाद.